एकूण 5 हत्यारांचा रेखाचित्रात उल्लेख। धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। मुंडे आणि कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी परस्पर उचलल्याचा धस यांचा आरोप। पुण्यात BMW वापरणाऱ्या रईस जाद्याचा प्रताप। रस्त्यावर गाडी लावून फुटपाथवर लघुशंका। व्हिडिओ समोर येताच लोकांमध्ये संताप आणि टीकेची झोड। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे। सिंहगड कॉलेजजवळ दाम्पत्याला किरकोळ कारणावरून मारहाण। कोथरूडमध्ये गाडी आडवी आणली म्हणून तरुणाला टोळक्याकडून मारहाण, तर मोमीनपुऱ्यामध्ये ज्यूस विक्रेत्याला बदडलं। औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यात वादळ निर्माण होण्याची शक्यता। कबरी उखडून टाकण्याबाबत खासदार उदयनराजे, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य, तर हिंदू जनजागृती समितीचा देखभाल निधीवर आक्षेप। MSRTCचं अध्यक्षपद पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच IAS अधिकारी संजय सेठींची केली होती नियुक्ती। एक खून करण्याची परवानगी द्या। रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून मागणी। महिलांवरील अन्याय आणि अत्याचारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा सुव्यवस्थेचा खून करायचा असल्याचा विचार, तर शक्ती कायद्यासाठी खडसेंचं आंदोलन। छावा चित्रपट पाहून मध्य प्रदेशातल्या बुरहानपूरमध्ये खोदकाम। मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 शेतांमध्ये खोदले खड्डे। असिरगड किल्ल्याजवळ रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या लावून खोदकाम। आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले। मंदिर पाहणीसाठी मंदिरात पोहोचले तेव्हा सुरू होते भाविकांचे बुकिंग केलेले अभिषेक। भक्तांमध्ये नाराजीचं सूर। मुंबईच्या आझाद मैदानात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं, शिक्षकांची मागणी।